नमस्कार. आजच्या नवीन रेसिपीच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या छोट्याशा किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत. मस्त असे पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि आपण मस्त असे ब्रेड रोल बनवणार आहोत. रेसिपीला चला तर मग आपण सुरुवात करूया. इथे मी ब्रेड घेतलेले आहे आणि ब्रेडच्या कडा अशा पद्धतीने कापून घ्यायच्या आहे. ब्रेडच्या कडा कापून नाही घेतलं तरी चालेल, पण त्याचा जो ब्राऊन कलर आहे तो ब्रेडमध्ये दिसून येतो. त्यामुळे पूर्ण ब्रेडच्या कडा आपण कापून घ्यायच्या आहे आणि त्याचा वापर आपण करायचा आहे. रोल बनवल्यानंतर आपण त्याला कोटिंग द्यायचं आहे आणि नंतर याचा ब्रेडचा आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये. इथे बॉईल केलेले 2 बटाटे घेतलेले आहे. ते मस्त हाताच्या साहाय्याने कुस्करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मस्त त्याच्या गाठी नाही ठेवायच्या आहे. अशा पद्धतीने सगळ्या कुस्करून घ्यायच्या आहे. त्यानंतर बारीक चिरलेला थोडासा कोबी मी यामध्ये घालून घेते. त्यानंतर शिमला मिरची घालून घेतलेली आहे आणि किसून 1 ते 1.5 गाजर होता छोटासा, तो किसून यामध्ये घालून घेतलेला आहे आणि नंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. चाट मसालाही घालून घेतलेला आहे. त्यानंतर चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे आणि ब्रेडचा चुरा होता थोडासा, तो घालून घेतलेला आहे आणि अर्धासा लिंबू पिळून घेतलेला आहे. लिंबू नसेल तर आमचूर पावडर वगैरे टाकले तरी चालेल. चीज टाकलंय थोडंसं, अगदी थोडं टाकलेलं आहे चीज. ते किसून घ्यायचं आहे किसणीच्या साहाय्याने अगदी अशा पद्धतीने. हे बघा, अगदी थोडंसं चीजचा वापर केलेला आहे. त्याने जरा टेस्ट अजून चांगली येते. हाताच्या साहाय्याने मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटलं तर चमच्याचाही वापर करू शकतात. अगदी एकजीव होईल असं एकसारखं आपल्याला हे हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. जसं पीठ मळतो अगदी त्या पद्धतीने. हे बघा, छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण थोडासा मैदा घेणार आहोत. थोडासा म्हणजे 2 चमचे मी मैदा घेतलेला आहे प्लेटमध्ये. थोडंसं मीठ टाकून आपल्याला मस्त त्याचं पाणी बनवून घ्यायचं आहे आपल्याला रोलवरती लावण्यासाठी. हे बघा, रोल तुम्हाला ब्रेडला पुरेल अशा साहाय्याने असे सगळे करून घ्यायचे आहे. ब्रेडला असं पाणी लावून घ्यायचं आहे किंवा ब्रेड भिजवू शकतात पूर्ण पाण्यामध्ये. असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि नंतर मसाला त्याचा आतमध्ये टाकायचा आहे. तो रेडी करून ठेवलेला होता तो असा आतमध्ये घालून घ्यायचा आहे आणि पाण्याच्या साहाय्याने पूर्ण आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि हाताच्या साहाय्याने थोडासा गोल शेप होईल या पद्धतीने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने अगदी असं बघू शकता तुम्ही. मी पूर्ण ब्रेड पाण्यामध्ये घातलेला आहे आणि तो प्रेस करून त्यामध्ये आपल्याला ब्रेड रोलचा मसाला भरून आणि पटकन आपल्याला हे बघा पटकन फोल्ड करून आपल्याला पूर्ण प्रेस करता येतं. अशा साहाय्याने सगळे आपल्याला रोल बनवून घ्यायचे आहेत. हे बघा, सगळे आपले रोल बनवून झालेले आहे. आता आपल्याला मैद्याचं जे पाणी होतं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि नंतर ब्रेडचा चुरा होता ना त्याच्यामध्ये कोटिंग करून घ्यायचं आहे. अगदी अशा पद्धतीने चांगलं दाबून कोटिंग करायचं आहे जेणेकरून तेल आतमध्ये घुसणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने सगळे आपले ब्रेड रोल रेडी झालेले आहे. अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवू शकतात, पण मी लगेचच तळायला घेते. लगेचच आपण कमी गॅस करायचा आहे. अगोदर मोठ्या गॅसवरती तेल मस्त गरम करून घेतलंय. नंतर गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला हे ब्रेड रोल तळून घ्यायचे आहे. मी 4 ते 5 टाकलेले आहे. तेल जितकं असेल तितकं तुम्ही टाकू शकतात. ते एकमेकांना लटकू नये म्हणून आपण वर खाली ते करायचे अगदी अशा पद्धतीने आणि मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहे. ब्रेडचा चुरा लावल्यामुळे आतमध्ये तेल घुसतही नाही, म्हणजे तेल अजिबात ऑब्झर्व करत नाही. तेल पूर्ण वरतीच असतं. हे बघा, अशा पद्धतीने मी प्लेटमध्ये काढून दाखवते. छान अगदी कुरकुरीत असे वेज ब्रेड रोल आहे ते आणि पावसाच्या दिवसामध्ये मस्त केचप सोबत हिरव्या चटणीसोबत अगदी छान लागतात. हे बघा, मस्त आपले ब्रेड रोल रेडी झालेले आहे. दिसायलाही छान दिसत आहे आणि खायला एकदम टेस्टी आहे. एकदा तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. बघा, वरतून अगदी कुरकुरीत आहे. बघा, मस्त गरम वाफ निघतीये. छान ही रेसिपी रेडी झालेली आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.